नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। तुम्ही पाहू शकता 10 जानेवारीची सर्वात मोठा निर्णय झालेला आहे। 10 जानेवारी 15,000 रुपये 1200 रुपये यांना वाटप झालेले आहे। तुम्ही पाहू शकता आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी पडायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही पाहू शकता अपात्र कोण कोण आहे हे देखील मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू राहा। फक्त चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जर करायचं नसेल तर अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला तुमच्यापासून वंचित राहतील। तर तुम्हाला अशी नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरात लवकर आपण अपडेटला सुरुवात करूया। अपडेट काय तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी इथं या ठिकाणी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। खूप मोठा निर्णय झालेला आहे। ती तुम्ही अपडेट पहा। या ठिकाणी अशी आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व अर्जांची पडताळणी होणार नाही। या ठिकाणी पाहू शकता की तुम्ही सर्वात मोठी अपडेट आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सर्व अर्जांची पडताळणी केली जाणार नाही। तर मग कोणत्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे हे तुम्ही देखील या ठिकाणी पाहू शकता। ज्या जिल्ह्यातून सर्व अर्ज संदर्भात तक्रारी जास्त होतील त्या अनुषंगाने त्या जिल्ह्यातील अर्जांची पडताळणी स्थानिक पातळीवर होणार आहे। हे देखील तुम्ही पाहू शकता की सर्व अर्जांची पडताळणी होणार नाही। फक्त ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक तक्रारी आलेल्या आहेत त्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवरील पडताळणी होणार आहे असं निर्णय झालेला आहे। तुम्ही पाहू शकता। आता समोर अपडेट बघूया। योजनेतील पात्र लाभार्थींना जानेवारीचा हप्ता पुढच्या काही दिवसात मिळणार आहे। तुम्ही पाहू शकता की बऱ्याच महिलांना इतर या ठिकाणी जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता या ठिकाणी पडायला सुरुवात देखील झालेली आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी येते। आपले मुख्यमंत्र्यांनी खूप मोठा हा निर्णय घेतलेला आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट मानावं लागेल ही। आता पुढचे अपडेट काय जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नाहीतर मग अशा नवनवीन अपडेट तुमच्यापासून तुम्हाला कळणार नाहीत। आता पाहू शकता PM किसान योजनेतील वार्षिक 6,000 रुपये देण्यात येतात, पण काही रक्कम यंदा 12,000 रुपये होण्याची शक्यता आहे। तुम्ही पाहू शकता की आता पैशांमध्ये सुद्धा वाढ सरकार करत आहे। याबाबतचा निर्णय केंद्र अर्थसंकल्पात होण्याची दाट शक्यता आहे। आता ते केंद्र अर्थसंकल्प मार्च महिन्यांमध्ये होणार आहे। त्या मार्च महिन्यांमध्ये याचा निकाल लागणार आहे। ते तुम्हाला पैसे वाढून भेटणार आहेत का नाही हे देखील तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्यायचे आहे। दाट शक्यता वर्तवली जात आहे हे तुम्ही देखील लक्षात घ्यायचं आहे। यासाठी केंद्र सरकारकडे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा देखील केला जात आहे हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। म्हणून आता यांना रकमेत मोठी वाढ देण्याची शक्यता या ठिकाणी सरकारने घेतलेली आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट आहे। जे तुम्हाला 6,000 रुपये भेटत होते ते आता तुम्हाला 12,000 रुपये भेटणार आहे। ते केंद्र अर्थसंकल्प होणार आहे। ते कधी होणार आहे? मार्च महिन्यांमध्ये होणार आहे। त्या मार्च महिन्यांमध्ये या योजनेचा तुम्हाला 6,000 रुपये फायदा देखील होणार आहे। पैशांमध्ये वाढ देखील होणार आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आपण 2 अपडेट पाहिलेले आहेत। खूप मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी येथे होती। आता तुम्ही पाहू शकता की बऱ्याच महिलांचा या ठिकाणी प्रश्न होता की आम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता किती पडणार। तर जानेवारी महिन्याचा सध्या तरी तुम्हाला हप्ता हा 1500 रुपयेच भेटणार आहे। आणि बऱ्याच महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला नव्हता, तर डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला 11 तारखेपर्यंत भेटून जाईल। तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही। जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर पैसे हे तुमच्या अकाउंटवरती येतील। तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही। पैसे हे तुम्हाला भेटून जातील। तुम्हाला टेन्शन अजिबात घ्यायचं नाही। या ठिकाणी आपलं सरकार खूप चांगल्या रीतीने काम करत आहे। पैसे तुम्हाला 100% भेटतील। परंतु बऱ्याच महिलांचा प्रश्न होता जानेवारी महिन्याचे पैसे कधी भेटणार आम्हाला। तर जानेवारी महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला लवकरात लवकर सरकार टाकण्याचं काम करत आहे। खूप लवकरात लवकर पैसे हे तुम्हाला जानेवारी महिन्याचा देखील हप्ता या ठिकाणी पडणार आहे। तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही। पैसे हे तुमच्या अकाउंटवरती 100% लाडक्या बहीण योजनेची तुम्हाला भेटतील। तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही। या ठिकाणी आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट आहे। आणि दुसरा प्रश्न असा होता की काही महिलांचा की आम्ही दादा नवीन अर्ज केलेले आहेत तर आम्हाला पैसे किती भेटणार। जर तुम्ही नवीन अर्ज केला असेल
तर तुम्हाला पहिल्या महिन्यापासून म्हणजे पहिला हप्ता तुम्हाला हा 1500 रुपयेच भेटणार आहे. जानेवारी महिन्यापासून तुम्हाला सुरुवात होणार आहे पडायला. जर तुम्ही नवीन अर्ज भरला असेल तर हे पैसे तुम्हाला सलग 5 वर्षे भेटणार आहेत. आणि बऱ्याच महिलांचा प्रश्न असा देखील होता की दादा आम्हाला 2100 रुपये कधी भेटणार आहेत? तर तुम्हाला 2100 रुपये आताच नाही भेटणार, ती मार्च महिन्यांमध्ये अर्थसंकल्प जेव्हा होईल तेव्हा मार्च महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील. 2100 रुपये तुम्हाला आताच भेटणारे नाहीत, ही पण लक्षात घ्यायची गोष्ट आहे. लाडक्या बहिणीसाठी खूप माता भगिनींना कळकळीची विनंती आहे की ही बाब लक्षात घ्या तुम्ही. आणि माता भगिनींकडे एकच विनंती आहे की आपल्याला 1K लवकरात लवकर करायचे आहेत. 1K लवकरात लवकर करा. 1000 सबस्क्रायबर लवकरात लवकर करा. फक्त चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशा नवनवीन अपडेटसोबत. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट सांगितलेली आहे मी तुम्हाला. 1500 रुपये कधी भेटणार, 12000 रुपये कधी भेटणार आणि कोण कोण अपात्र पहा हे सुद्धा मी तुम्हाला या अपडेटमध्ये सांगितले आहे. सर्व अपडेट तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेले आहेत. तर भेटूया नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.